त्या स्वतंत्र हिंदू राष्ट्रामध्ये आपलं स्थान काय असेल, जर आपलं स्थान अबाधित ठेवायचं असेल तर आपल्याला गपचूप या स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा द्यावा लागेल. सरळ लाईनीवर येतील आणि आपल्या बरोबर येतील. याला म्हणतात हिंदू राष्ट्रवाद. आणि हेच सांगण्याचा सातत्याने 37 नंतर प्रयत्न केला. 10 वर्ष मिळाली, 10 पण नाही, 9. 46च्या निवडणुकांमध्ये हरले. 75 उलटलेला एक म्हातारा माणूस काँग्रेसच्या व्यासपीठावरनं सातत्याने सांगत होता की माझ्या देहाचे तुकडे होतील पण मी देशाचे तुकडे होऊ देणार नाही. ज्या काँग्रेसवरती 1885 पासून विश्वास ठेवलेला होता, इतका विश्वास एका क्षणात अविश्वास दाखवून लगेच हिंदू महासभेकडे वळणं हे अशक्य असतं. तेवढी ताकद पण नव्हती. 54व्या वर्षानंतर माणूस फ्री होतो, स्वतंत्र होतो आणि मग हिंदुस्थान फिरायला सुरुवात करतो. एवढं सोपं नसतं ते. पुढे पडू शकले नाही. आपला हिंदू राष्ट्रवाद, हिंदू राष्ट्राचं स्वप्न, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा एक वेगळा विचार लोकांपर्यंत पोहोचवू शकले नाही. त्यांनी जीवापाड प्रयत्न केले. तब्येत साथ देत नव्हती, सातत्याने आजारी पडायचे. कारण इतकं भयानक असं आयुष्य, भयानक म्हणजे काय हो ते मी सगळं सांगत नाही, कारण तुम्हाला ते सेल्युलर जेल नंतर बाहेर पार सांगणार आहे. ते शिक्षा एक एक ऐकलाय तर रडाल तुम्ही. पण तुम्हाला सर्वांना सेल्युलर जेलमध्ये गेल्यानंतर एक गोष्ट करायची आहे, तिथे जाऊन बसायचंय, मोबाईल स्विच ऑफ करायचा, घड्याळ लावून त्या आतमध्ये जायचं, एकट्याने जायचं. नवरा बायको असाल तरी सुद्धा नवऱ्याने जायचं, बायकोने दुसऱ्या कोठडीत जायचं. वर गेला तात्यारावांची कोठडीमध्ये जा, नतमस्तक व्हा, नमस्कार करा. तिथून बाहेर आलात की सगळ्या कोठड्या एकसारख्याच आहेत, 3 मजल्यावरच्या. चप्पल बाहेर काढा, एकेका कोठडीमध्ये स्वतःला एकेकाला आतमध्ये नेऊन बसा, मोबाईल स्विच ऑफ करा, घड्याळ लावून अर्धा तास, मी वाटेल ते झालं तरी 30 मिनिटाशिवाय बाहेर येणार नाही असा संकल्प करा. आणि ते 30 मिनिटं कोठडीमध्ये एकट्याने बसा आणि त्या 30 मिनिटांमध्ये विचार करा की 30 मिनिटं घालवणं इतकं अवघड आहे. छान कपडे आपण घातलेले आहे, 30 मिनिटांनंतर आपल्याला बाहेर पडायचंय ह्याची आपल्याला जाणीव आहे. त्याच्यानंतर आपण चांगल्या हॉटेलमध्ये जाणार आहोत, उत्तम जेवण जेवणार आहोत, मग एअर कंडिशन रूम मध्ये आपण आपल्या नवऱ्याबरोबर बायकोबरोबर छान झोपणार आहोत. हे सगळं माहीत असून सुद्धा ती 30 मिनिटं कशी जातात त्याचा अनुभव घ्या. आणि ती अनुभव घेत असताना विचार करा की सावरकर आणि सावरकरांसारखे त्या काळातले सर्व क्रांतिकारक या 7x11च्या कोठडीमध्ये 10-10, 20-20 वर्ष, 11 वर्ष कसे राहिले असतील. एवढीशी ती चड्डी, एवढंच ते कुडतं, गळ्यामध्ये एक साखळी, पायामध्ये एक साखळी, कमरेमध्ये एक साखळी लोखंडाची. हे केल्याशिवाय बाहेर पडू नका आणि कंटाळा करू नका. 10-15 मिनिटात बाहेर आले, मग आतमध्ये जाऊन मोबाईलच चालू केला आणि मग तिथे जाऊन फोटोच काढले, असले कुठलेही घाणेरडे प्रकार प्लीज करू नका. हे सगळ्या 6 दिवसाचं फलित शेवटच्या दिवशी सेल्युलर जेलमध्ये असणार आहे. तो अर्धा तास तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा अर्धा तास असेल. फार कळकळीची विनंती आहे माझी. दोघांनी एकट्याने एका कोठडी, इतक्या कोठड्या आहेत, वरच्या संपल्या खाली जा, खालच्या संपल्या वर जा, बसा अर्धा तास, घड्याळ लावून 30 मिनिटं, 30 मिनिटानंतर बाहेर या आणि मग विचार करायला सुरुवात करा. मग भविष्यात त्याच्यानंतर तुमच्या पुढच्या आयुष्याचं कुठलंही संकट तुम्हाला कधीही संकट वाटणारच नाही. किती मोठं काही होऊ दे तुमच्या आयुष्यात, तुम्हाला इतकं क्षुल्लक आणि फालतू वाटेल. जसं मला
सतत सावरकर वाचत असल्यामुळे कॅन्सर फालतू वाटला. आणि सावरकर सातत्याने ही 9 वर्ष भारतभर फिरण्याचा प्रयत्न करून हिंदू राष्ट्रवादाचा पुरस्कार करत होते. हिंदी राष्ट्रवाद देशाचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. सावरकरांवर विश्वास ठेवला नाही. तिकडं मुस्लिम लीग आम्हाला निवडून दिलं तर काही झालं तरी देशाचे तुकडे केल्याशिवाय ते राहणार नाही. एक स्वतंत्र मुसलमानांची देश आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही म्हणून मुस्लिम लीग लढत होती. काँग्रेस, गांधी, नेहरू सांगत होते काही झालं तरी आम्ही फाळणी होऊ देणार नाही. आणि सावरकर आणि हिंदू महासभा सांगत होती की काँग्रेस तुम्हाला फसवतंय. मुस्लिम लीग तर खुल्या मागत होता पाकिस्तान, त्याच्याबद्दल प्रश्नच नव्हता. ते लपत तरी नव्हते. हिंदू महासभेचा दारुण पराभव. काँग्रेस आणि मुस्लिम लीग निवडून आली. आता गंमत बघा, पाकिस्तानची निर्मिती केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं म्हणणारे बॅरिस्टर जिना आणि त्यांचा पक्ष आणि त्यांना बहुमताने निवडून देणारे मुसलमान समाज, जिथून जिथून मुस्लिम लीगचे सभासद निवडून आले याचा अर्थ ज्यांनी बहुसंख्येने निवडून दिलं मुस्लिम उमेदवारांना, याचा अर्थ काय होतो की त्या सगळ्या मुसलमानांना पाकिस्तान हवंय आणि ते हे मिळवून देणार आहेत म्हणून निवडून दिलं. उदाहरणार्थ मुंबईतला एक मतदारसंघ म्हणजे भायखळा पुढचा भेंडी बाजार, मोहम्मद अली जिना रोड आहे ना सगळा, मोहम्मद अली रोड, तो सगळा भाग तिथे उभे होते कोण? जिना स्वतः उभे होते. असे भारतात जिथे जिथे उभे राहिले आणि त्या सगळ्यांचं एक होतं आम्हाला निवडून द्या, आपण पाकिस्तान मिळवल्याशिवाय राहणारच नाही. सगळ्यांनी बहुमताने मुस्लिम लीग निवडून दिले. पाकिस्तान निर्मिती झाल्यानंतर ते सगळे मुसलमान पाकिस्तानात जायला पाहिजे होते, त्यातले 80% गेलेच नाहीत. का गेले नाहीत? कारण संपूर्ण भारताचा अख्खा भारत दारुल इस्लाम करता आला नाही. ओके, पण निदान 1/4 भाग तर दारुल इस्लाम करण्यात यश मिळालं. उरलेला दारुल इस्लाम करण्यासाठी इथे राहायला नको. आणि ती सगळी मानसिकता असलेले बाकीचे सगळे मुसलमान इथेच राहिले आणि त्यांनी आता भारतामध्ये इशी मुस्लिम पॉकेट्स बनवलेली आहेत. तो भारताचा नकाशा नीट बघा, इतकं भयान आहे आपल्या भविष्य आपलं की पाकिस्तान पासून बांगलादेश पर्यंत अशी बरोबर पॉकेट्स बनवत, मुस्लिम पॉकेट्स बनवत एक अशी रेख ओढली जाणार आहे. काय सांगतोय मी नीट लक्षात घ्या. इकडे बांगलादेश आहे, इकडे पाकिस्तान आहे, बरोबर. इथून इथं मधले बरोबर पॉकेट्स मुस्लिम बहुल अशा एरियाज बनवत त्याची एक मालिका तयार होईल आणि तो एक मार्ग तयार होईल, पाकिस्तान ते बांगलादेश. आणि हे जर करण्यात ते यश मिळालं तर मग अर्धावरचा भारत अख्खाच पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही, दारुल इस्लाम व्हायला वेळ लागणार नाही. कारण संपूर्ण जगातल्या मुसलमानांचं धार्मिक कर्तव्य आहे ते. इतकं सगळं भयानक घडून सुद्धा सर्वात जास्त हिंदुत्वाच्या विरोधात उभे राहतात. सावरकर कधी कुठल्याही धर्माच्या विरोधात नव्हते, त्या धर्मांधतेच्या विरोधात होते. सावरकर एकदा केसरीच्या कार्यालयामध्ये बसलेले असताना त्यांना विचारलं, तात्या तुम्ही मुसलमानांच्या विरोधात आहात, पण ते म्हणाले एकतर हा गैरसमज काढून टाका की मी मुसलमानांच्या विरोधात आहे.
अजिबातच नाही. राष्ट्रावर नितांत प्रेम करणारे सर्व मुसलमान मला प्यारे आहे. ती माणसं म्हणाली आमच्या एरियामध्ये पण 2-3 मुसलमान कुटुंब अतिशय चांगली येतो. गणेशोत्सवाला आमच्या घरी येतात, मोदक खातात, त्यांच्या ईदची बिर्याणी घरी पाठवतात. इतके छान संबंध आहेत आमचे. चुकूनही वाटत नाही की ते असे असतील. ते फार चांगली माणसं आहेत. हो असं नाही सगळेच मुसलमान वाईट नाही. ते म्हणाले अजिबातच मी म्हटलंच नाही असं. मी म्हणणार पण नाही की सगळेच मुसलमान वाईट असतात. आता तुम्हाला एक नियम सांगतो. असं केसरीच्या कार्यालयात त्या समाजवादी माणसाला तात्यारावांनी उत्तर दिलं. ते फार महत्वाचं आहे. बोलण्यात कोण हरवणार नाही. साक्षात सरस्वतीचा अवतार म्हटलं तरी चालेल. ते म्हणाले जेव्हा मुसलमान संख्येनं कमी असतात ते असेच तुमच्या एरियातल्या मुसलमानांसारखे अत्यंत प्रेमाने वागतात. जेव्हा त्यांची संख्या तुमच्या संख्येच्या बरोबरीची होते तेव्हा ते गुरगुरायला लागतात. आणि जेव्हा त्यांची संख्या तुमच्यापेक्षा एकाने जास्त होते तेव्हा ते फक्त आक्रमणच करतात. त्यातूनही राष्ट्रावर प्रेम करणारे 2 असू शकतात याच्यावर माझा नितांत विश्वास आहे. पण जे विभीषण असतात ते स्वतःहून राम रावणाच्या युद्धात रामाच्या बाजूनी लढायला उभे राहतात. कळलं नाही पटकन, हरकत नाही. राम रावण युद्ध. रावणाचा सख्खा भाऊ विभीषण. विभीषण आपल्या बाजूनी लढायला यावा म्हणून श्रीरामांनी कुठलेही प्रयत्न केले नाही. त्याला कोणी आपल्याबरोबर यावा याची गरजच नव्हती. पण विभीषणाची सत्सत विवेक बुद्धी जागृत होती. त्याच्या हे लक्षात आलेलं होतं की हा आपला जो थोरला भाऊ आहे लंकेचा राजा हा चुकीचा वागतोय, हा अधर्मानी वागतो आहे. आणि ही लढाई धर्म अधर्माची लढाई आहे. आणि या धर्म अधर्माच्या लढाईमध्ये माझी सत्सत विवेक बुद्धी मला सांगते की मला धर्माच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. कुठलंही निमंत्रण न देता विभीषण स्वतःहून स्वतःच्या सख्या भावाच्या विरोधात रामाच्या बाजूने उभा राहिला. म्हणून सावरकर म्हणाले की जे 2 चांगले मुसलमान आहेत ते असू शकतात त्याच्यावर माझा विश्वास आहे. पण त्यांची काळजी करू नका. जे विभीषण असतात ते स्वतःहून राम रावणाच्या युद्धात रामाच्या बाजूने लढायला येतात. तसे ते येतील जेव्हा युद्ध छेडेल तेव्हा. हे सावरकर आहे. आणि तिथपासून सातत्याने मूळ आपल्या आयडिओलॉजीला एक पहिला माणूस जाहीरपणे विरोध करणार आहे. म्हणून काँग्रेसच्या डोक्यात सावरकर विरोध बसलाय. आणि 46-47ला देश स्वतंत्र झाला. देहाचे तुकडे झाले नाही, देशाचे मात्र झाले. काँग्रेसने दिलेली सगळी वचनं ही खोटी होती हे सिद्ध झालं. घनघोर 25 कोटी भारतीयांना फसवलं गेलं. 70 लाख हिंदू निर्वासित होऊन पाकिस्तानात परत आले. काय झालं असेल? 100-100, 50-50 एकरची जमीन, मळे, धनधान्य, संपत्ती, मोठमोठ्या हवेल्या सगळ्यावर तुळशी पत्र ठेवून नेसत्या वस्त्रांशी माणसं आले. 70 लाख. अख्खी गाडीच्या गाडी प्रेतांनी भरलेली आली हिंदूंच्या. आणि हिंदूंमध्ये प्रचंड उद्रेक सुरू झाला. आणि काँग्रेसच्या विरोधात एक